नमस्कार. आज व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपण का साजरा करतो आणि का नाही हे सगळ्यालाच माहिती आहे. परंतु व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस म्हणजे आपण आईलाही व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देऊ शकतो, भावाला पण देऊ शकतो, बहिणींना पण देऊ शकतो. म्हणजे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो आपण सहज त्याला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देऊ शकतो. असं नाही की फक्त कपल एकमेकाला शुभेच्छा देऊ शकते. आपण स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा या शुभेच्छा द्या, कारण की त्यांनाही असं कधीतरी वाटतं की आम्हाला सुद्धा कोणीतरी म्हणावं हॅप्पी व्हॅलेंटाईन डे. म्हणून आपल्या आई वडिलांना, आपल्या भावाला, आपल्या बहिणींना कुणालाही असं कधीच समजू नका की यांना का बरं आम्ही व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा नाही द्यायच्या. का द्यायचे नाही मला सांगा फक्त, कारण की आपण त्यांच्यावर सुद्धा प्रेमच करतो ना. मग कपलनेच एकमेकाला का बरं शुभेच्छा द्याव्यात. आपण आपल्या आई वडिलांना सगळ्यांना शुभेच्छा द्या. आणि मला एक सांगायचं आहे, लोक प्रेम 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 म्हणजे ह्या दिवशीच का बरं प्रेमाला महत्त्व आलं असेल, असं काहीतरी विशेष असेल ना. पण ह्या दिवशी जो प्रेम करतो तो वर्षभर कधीच प्रेम करू शकत नाही. आणि जो वर्षभर प्रेम करतो त्याला ह्या दिवसाची कधीही वाट पाहावी लागत नाही. कारण नवरा बायको हे नातं असं आहे की त्याला कोणत्याच दिवसाची आवश्यकता कधीच पडत नाही. पडते का? भाऊ बहिणीच्या नात्याला व्हॅलेंटाईन डेच्या दिवसाची कधीच आवश्यकता पडत नाही. कारण की भाऊ बहिणीचं नातं असं आहे की त्याला 365 दिवस हे सारखेच आहेत. म्हणून कोणताही दिवस त्यांच्यासाठी अमूल्य असा अजिबात नसतो. कारण जो खरं प्रेम करतो त्याला कोणत्याही दिवसाची वाट पाहावी लागत नाही. आणि मेन म्हणजे कपलसाठी सांगते मी, जो कोणी प्रेमावर विश्वास ठेवतो ना त्यांना मला एकच सांगायचं आहे, प्रेम म्हणजे आपली बस आहे आणि लग्न म्हणजे आपला विमानाचा प्रवास आहे. कारण की बस म्हणजे प्रेम. कारण की बसमधून एकदा बसल्यावर नक्कीच आपल्याला कंडक्टरला बोलावून आपण खाली उतरू शकतो. पण लग्न हे एक असा समारंभ आहे, असं प्रेम आहे की त्याच्यात गुंतल्यानंतर एकदा आपल्याला कधीही बाहेर पडता येत नाही. म्हणजे विमानात बसल्यावरती आपल्याला, आपण जर वरती गेल्यानंतर पायलटला म्हटलो की मला खाली नेऊन सोड, आपल्याला सोडेल का तो? अजिबात नाही. म्हणून लग्न आणि प्रेम हे दोन्ही विरुद्ध दिशा आहेत. परंतु मला एक सांगायचं आहे की प्रेम करून लग्न करण्यापेक्षा लग्न करून प्रेम करून पहा, कारण की ते प्रेम नक्कीच यशस्वी होतं. मी म्हणत नाही सगळेच कपलमध्ये असं असतं, अरेंज मॅरेज लव्ह मॅरेजमध्ये. परंतु आता आपण सध्या पाहतोय ना, लव्ह मॅरेज जे करतात ना ते कधीही सक्सेस होत नाहीत. त्यांचं मध्यंतरी 6 महिने 7 महिने झाले की काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि विध्वंस होऊन जातो. अरेंज मॅरेजमध्ये एकदाच फक्त आपण मुलगा आणि मुलगी एकमेकाला बघतो, बरोबर आहे की नाही. अरेंज मॅरेज झाल्यानंतर मुलीला कळतं की आपल्याला हे कसं जिंकायचं आहे, बरोबर आहे ना. म्हणून ह्या दिवसाची जो वाट पाहतो ना तो खरं प्रेम कधीच करत नसतो. 365 दिवस जो आपल्याला रागावून आपल्यावर प्रेम करतो ना तोच खरा प्रेमी असतो बघा. म्हणून कधीही व्हॅलेंटाईन डे आलाय आणि आपण एकमेकाला जर विश नाही केलं तर कधीच राग मानू नका. कारण की हा दिवस जरी त्यांचा लक्षात नसेल ना तर 364 दिवस नक्कीच त्यांच्या लक्षात असतात की माझी बायको माझ्यासाठी काय करते, माझे मिस्टर माझ्यासाठी काय करतात. हे जर एकमेकाला जाणं असेल ना आपल्याला कोणत्याच दिवसाची आवश्यकता नाही. आपण रोज व्हॅलेंटाईन डे करू शकतो, कारण की तेवढं प्रेमाची घट्ट नातं हे आपल्यामध्ये असतं बघा. म्हणून प्रेम आणि लग्न हे दोन्ही विरुद्ध दिशा आहेत. म्हणून लग्न करून प्रेम करून पहा, तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. कारण की आजकाल तुम्ही कलियुगामध्ये जे अनुभव घेताय ना त्याच्यावरनं तरी हुशारी बाळगा, हुशार राहा. कारण की जो आज तुम्हाला गुलाबाचं फूल देईन उद्या तो संकट पडलं तुमच्या मदतीला धावून येईलच अशी कोणतीही शाश्वती नसते. परंतु लग्नानंतर बायकोला जर गोबी किंवा फ्लावरचं जरी फूल दिलं तरीही बायको खुश होते. आणि बायकोला फुल गॅरंटी असते की मला काहीही झालं तरी माझ्या पाठीशी माझा नवरा हा खंबीरपणे उभा आहे. म्हणजे गुलाबाचं फुलं द्यावं असं मान अजिबात नाही, गोबी फ्लावरचं सुद्धा फूल घेऊन बायको खुश होते. म्हणून तुम्हाला जर प्रेम आणि लग्न याच्याबद्दल काही विशेष वाटत असेल ना तर लग्नानंतर प्रेम करून पहा, नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता. कारण या कलियुगामध्ये आजकाल ज्याच्याकडे मनी त्याच्याकडे सगळे पाळतायत. परंतु अरेंज मॅरेज हे असं आहे, पैसा नसतानाही बायको संसार करून दाखवते आणि पैसा नसतानाही नवऱ्यावरती प्रेम करते. हे असतं खरं प्रेम.
म्हणून तुमच्या काय काय प्रेमाच्या व्याख्यात ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा.